आता धक्कादायक बातमी बीडमधून आहे। बीडच्या मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा पुन्हा हादरलाय। गेवराई तालुक्यातल्या उमापूर इथल्या ऊसतोड मजुराचं अपहरण करून तब्बल 4 दिवस त्याला अमानुष मारहाण झाली आहे। उचल परत का देत नाही असा जाब विचारत मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मजुराचं अपहरण केलं आणि त्याला मारहाण केली आहे। फक्त इतक्यावरच प्रकरण थांबलं नाही तर ऊसतोड मजुराच्या तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप या पीडित मजुराने केलाय। दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत ऊसतोड मजुराची सुटका केली। मात्र पोलिसांनी मजुराची तक्रारच नोंदवून घेतली नाही असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। या आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे। संबंधित मजुरावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गाडी काढली शिरूरला नेले, शिरूर पुण्याकडलं लांब नेलं म्हणजे अंधारातच होतो ना आम्ही। शेडमध्ये नेलं, शेडमध्ये मग त्यांनी 6,000 मला मारलं। कोणी मुटक्यावर पाय दिला, कोणी तोंडात लगवी केली, बेल्टाने मारी, परत वायरने मारलं आणि पाय धर म्हणले, पाया पडा लावलं, पाया पडलो। त्या पोरांचं फक्त एकच नाव मला माहिती आहे, गणेश थोरात, आणि दोघा जणांना भया म्हणते। मारहाण झालेल्या मजुराच्या कुटुंबियांनीही या घटनेचा निषेध केलाय। इथं डोळ्याला हाणलं, पाठीत हाणलं, अवघड जागेवर हाणलं, छातीत असं हाणलं, हातावर फटके दिले, हातावर उभा राहिले, पाय पडायला लावलं, पाय चाटायला लावले। मग मी परत माझा लहान मुलगा मी पेयाकडे आलो। पेयाने मला बाहेर ढाकललं। मी म्हणलं मी मारलंय माझ्या मुलाला, खांडवीत टाकलंय, तुम्ही काय करता? ते म्हणले बाहेर व्हा। पैसे घेतले त्यांनी, त्याचे काय चिचूक आहेत का? मी तक्रारही करीत नाही आणि मी केसही बी करीत नाही। माझी मागणी अशी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। 2 तारखेला अपहरण झालं। आम्ही मागणी आमचे सासून देर गेले होते गेवराई पोलीस स्टेशनला, त्यांची तक्रार कोणी घेतली नाही। याला मारहाण केली, आम्हाला गावातल्या सरपंचांनी सांगितलं आणि त्यांचं अपहरण झालेलं 4 ते 5 दिवस झाले होते। त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आणि दारूवर फोन करायचे, 2 शब्द बोलून द्यायचे आणि फोन बंद करायचे। आमच्या घरच्यासोबत कोणासंग त्यांचं बोलणं करून देत नव्हते, त्यांचा फोन बंद करून ठेवला होता। PI साहेबाकडे गेलो, PI साहेबाला म्हणलं आमच्या आशेने असं, तर PI साहेबाला ते म्हणले त्यांच्याकडे 2 लाख रुपये। तरी त्यांना PI साहेबाला म्हणलं 2 लाख रुपये तुम्हाला माहीत कसं काय आहेत? आम्ही ते 2 लाख रुपये त्यांचे किती असून द्यायला तरी पण समोर माणूस घेऊन या। माणूस समोर का आणल्याशिवाय आम्हाला माहिती होणार नाही। त्यांचे पैसे काय आहे ते भेटून जाते, अशी त्याला भरपूर मारहाण झालेला आहे। दरम्यान पीडित कुटुंबाने केलेले आरोप पोलीस उपअधीक्षक अनिल कुटके यांनी फेटाळले आहेत। संबंधित कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलं तर त्यांची तक्रार घेऊ असं पोलिसांनी म्हटलंय। ऊस तोडणी उचलवरून जे झालेले अपहरण आहे त्याबाबत प्राथमिक माहिती घेता यातील जे पीडित आहेत त्यांची आई आणि मुलगा भाऊ हे 7 तारखेला गेवराई पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले होते आणि तक्रार घेत असतानाच काही प्रतिष्ठित लोक आल्याने ते पोलीस स्टेशनच्या बाहेर चर्चा करण्यासाठी गेले आणि तक्रार न देताच तिथून निघून गेलेले आहेत। तक्रारदारांची जे काही तक्रार देण्यासाठी आलेले नातेवाईक होते ते तक्रार न देता आलेले आहेत आणि ते जर तक्रार देण्यास आले तर त्यांची तात्काळ तक्रार दाखल करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल। तर खासदार बजरंग सोनवणेंनी या घटनेसंदर्भात काय म्हटले नेमकं तेही जाणून घेऊया। उचलीसाठी ऊसतोड मजुराचं अपहरण करून त्याच्या तोंडात लघुशंका केली आहे आणि त्याला मारहाण केलेली आहे असा प्रकार गंभीर समोर आलेला आहे। हे बघा गेवराई तालुक्यातला आहे असं मला माझ्या PAने आता दाखवत होता। मी जस्ट मीटिंगमधून आलो की बाहेर आलोय, मला त्याची पूर्ण माहिती घेऊ देत। मी कुठलीही माहिती न घेता एखादं वक्तव्य करणं चांगलं नाहीये। मला पूर्ण माहिती घेऊ द्या आणि माहिती घेऊन मी त्याच्यावर नक्की वाचेन।